हॅलो एव्हरीवन, आज मी एक छोटासा हेअर कट ट्युटोरियल शेअर करणार आहे। तर हेअर लेंथ अशा पद्धतीची आहे। खालचे केस खूप पातळ झालेले आहेत आणि त्यांना खूप दिवसांपासून माझ्याकडे हेअर कट करायचा होता। तर बघू शकता आता मी इथे लेवल ही कट करून घेणार आहे। जेवढी पातळ आहेत तेवढं मी कट करून घेणार आहे। त्यांना मी विचारून घेतलेलं आहे। आपल्याला सरळ कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण सेंटर पार्टिशन करून घेणार आहोत। फेदर कट असो किंवा लेयर कट असो, सेंटर पार्टिशन हे करावंच लागतं। त्यानंतर मी इथे गाईडलाईनसाठी आयब्रो टू आयब्रो पार्टिशन करून घेत आहे, कारण की हा आपला गाईडलाईन होणार आहे आणि आपला हेअर कट हा सिमिलर होण्यास मदत होणार आहे। त्यानंतर राईट साईडची जी बाजू आहे तिथे मी पार्टिशन करून घेतलं आहे, छोटंसं सेक्शन काढलं आणि लेफ्ट साईडला सुद्धा इयर टू इयर पार्टिशन करून दोघं केस हे समान कट करून घेणार आहे। फ्रंट साईडला घेऊन घ्यायचं आहे, सारखं सारखं विंचरायचं आहे की जेणेकरून कुठेही केस आपला राहणार नाही। त्यानंतर मी थोडंसं समोर उभं पकडलेलं आहे आणि स्ट्रेट कट करून घेतलेलं आहे। आपली गाईडलाईन आता रेडी झालेली आहे। इयर टू इयर पार्टिशन केलेलं आहे आणि त्यानंतर थोडंसं आपल्याला चेहऱ्याच्या नाकाच्या रेषेमध्ये स्ट्रेट करून घ्यायचं आहे। केस बघू शकता, त्यांना थोडासा बाउन्सी कट हवा होता, त्यामुळे मी थोडंसं फेसच्या नाकाच्या सरळ पकडून मग कट केलेला आहे। मी लेयर्समध्ये कट केलेलं नाही, कारण मला इथे बाउन्स दाखवायचा होता। जर आपल्याला क्रॉस कट करावं लागलं असतं तर जास्त लेयर्स पडले असते आणि केस जरा शेपटीसारखे वाटले असते। तर इथे मला बाउन्स दाखवण्यासाठी मी स्ट्रेट कट करते, तुम्हाला दिसत असेल। आणि अँगल जो आहे तो एकदम चेहऱ्याच्या समोर आहे, नाकाच्या सरळ रेषेमध्ये तुम्हाला दिसत असेल। अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। बॅक साईडचं सेक्शन घ्यायचं आहे, बॅक साईडचं सेक्शनसुद्धा व्यवस्थित घ्यायचं आहे आणि त्याला मी थोडंसं खांद्याच्या समोर पकडून थोडंसं असं क्रॉस कट करते आहे। मी असं का करत असेल बरं, तर मी यासाठी करते आहे की आपल्याला लेवल जी आहे ती मेंटेन ठेवायची आहे। तुम्हाला दिसत असेल यांना केस हे थोडे लॉंग हवे होते, पण चेहऱ्यासमोर बाउन्स हवा होता, त्यामुळे मी इयर टू इयर हे थोडंसं उंच पकडून समोर कट केलं आणि बॅक साईडचे जे केस होते ते खांद्याच्या समोर कट केले। तर इथे मी ब्लो ड्राय करून घेत आहे। आउटकल्स ब्लो ड्राय करायचा आहे आपल्याला, कारण आपल्याला फ्रंट साईडचा कट दाखवायचा आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेला आहे। एक एक लेयर आपला मोकळा दिसत आहे आणि लेवल जर तुम्ही चेक कराल तर अजिबात कट केलेली नाही। जे स्ट्रेट कट केलं होतं तीच लेवल मी इथे ठेवलेली आहे। दुसऱ्या साईडला सुद्धा सेम असेच लेयर पडले, ते ब्लॅक दिसत होते त्यामुळे प्रॉपर दिसले नाही, पण आपले लेवल ही एकदम सेम झालेली आहे। कट पण खूप छान झालेला आहे। तर बघू शकता किती सुंदर रिझल्ट झालेला आहे आपल्या इथे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा। जर काही वाटलं तुम्हाला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। थँक्यू सो मच, तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभारी आहे। आणि जर तुम्हाला यातनं काही शिकायला भेटलं असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। बेल आयकॉनला क्लिक करा की जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला बघायला भेटेल। त्यातनं तुम्हाला काही ना काही नक्कीच शिकायला भेटणार आहे। थँक्यू सो मच, बाय बाय ऑल ऑफ यू।